काही फरक पडत नाही. आम्ही पावसात भिजू शकतो. आम्ही 200 किलोमीटर चालू शकतो. बरोबर 200 किलोमीटर 200 किलोमीटर 200 किलोमीटर 200 किलो गाईस. आम्ही हा 8 दिवसाचा प्रवास करून चालत आलो गाईस. आता आम्ही हे ऑलमोस्ट साठेपद्धत चाललेलो आहोत. हे पुढचं रनिंग जे आहे गाईस हे परत पुढे गेला. तर अशा प्रकारे आम्ही पण वारकरी म्हणून वारीला जॉईन झालो आहोत आणि खरा अनुभव घेण्यासाठी प्रत्यक्षात रोडवरती उतरावं लागतं असं म्हणतो आपण. ते इथे आम्हाला जाणवलं की खरंच वारी करून बघा तेव्हा ते जाणवेल की. आणि हा सगळ्यात महत्त्वाचा मोमेंट म्हणजे 8-10 दिवस एवढं चालूनही लोकांच्यात एनर्जी जी बघा, त्यांचं वय बघा त्या काकांचं आणि त्यांची एनर्जी अफाट आहे. 8-10 दिवसाचं असं वाटतही नाही ते एवढं थकून चालून आली आहेत, एवढी त्यांची एनर्जी आहे जे की आपल्याला एखाद्या लग्नात वरातीत नाचण्यात पण एनर्जी येणार नाही, तेवढी एनर्जी खतरनाक. हॅलो गाईस. वारीला जाता पाऊस आलाय. पाऊस यायला लागला. तुफान पाऊस. अर्धा किलोमीटर बी नाही चाललो पण पाऊस आलाय. अरे जास्त सगळं खरं बोलायचं नाही तर आम्ही पाऊस आला म्हणून आमची आई आमचा होता हा छोटा होता. पाऊस यायला लागला म्हणून मी असं आडोशाला बसलो गारव्या डाब्यावर हवाय मस्त. आणि हे बघा इकडचे लोक बाबा किती वारीचे लोक आहेत. तुफान पाऊस येतो. मी तुम्हाला पाऊस दाखवू शकत नाही गाडी. वारकरी वी आर वारकरी. बाई म्हणजे हा आहे आमचा वारकरी मामा आणि इथं आम्ही आलेलो आहोत. आमच्या घरापासून 200 मीटर फक्त अंतरावर आहेत. 200 किलोमीटर 200 किलोमीटर. आणि इथं आल्यानंतर पाऊस चालू झालाय आणि खूप भिजायची हौस होती आम्हाला. नाही वारी करायची हौस म्हणजे कसं असतं की वारी करायची हौस होती आणि वारीत भिजायची पण हौस होती. जिरली. वारी पावसात एक थेंब पडला की असं इकडेच हॉटेलमध्ये बसलं. आणि आमच्या बाया आहेत ना, ह्या बायांमुळे आम्हाला सगळं करावं लागतं सण. ह्या बायांना मेकअप केले असल्यामुळं त्यांना ते पाणी डोक्यावर पडू द्यायचं नाही. हे माथ्यावरती पाणी पडलं की त्यांचं डोकं दुखतं. ह्या बाईचं हे डॉक्टर मॅडम आहेत आमच्या आणि त्यांच्या डोक्याला पाणी लागू नये म्हणून आम्ही इथं आसरा घेतला ना. तर आम्हाला काहीही फरक पडत नाही. आम्ही पावसात भिजू शकतो. आम्ही 200 किलोमीटर चालू शकतो. बरोबर 200 किलोमीटर 200 किलोमीटर 200 किलोमीटर 200 किलोमीटर. आमची वारकरीन बाई, वारकरीन बहीण, वारकरीन आई, वारकरीन मोठी बाई आणि मी वारकरीन बाबा आणि हो माझा भाचा वारकरीन भाचा. अशा प्रकारे आम्ही चालता कधी 10-15 किलोमीटर पुढे आलो चालत असं आम्हाला जाणवलं पण नाही. कारण हे वाईब असतंच आहे. आपल्याला रोज जरी म्हटलं की रोज 5 किलोमीटर चालून दाखवतं आपण ते करू शकत नाही. बोलो गाईस. पंढरपूर यात्रा. मी आता पंढरपूरला पोहोचलो. माऊलींची सावली गाईज. आम्ही वेलकम बॅक टू अवर चॅनल. वेलकम बॅक नाही आता घरी चाललो. बाय बाय.
45 किलोमीटरचा प्रवास करून वारी करून आलो आहोत. 45 किलोमीटर आम्ही वारी करून आलो आहोत.